वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच पनवेलमधल्या पेठाली गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पेठाली गावातील सोनम केणी ह्या तरुणीला घर बांधकामासाठी 20 लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आलाय। सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमनं आपल्याच वाढदिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ उडली आहे। ह्या प्रकरणी नवरा अभिषेक केणी, सासू प्रभावती आणि 4 नणंदांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण महिना उलटून झालाय तरी सुद्धा अजूनही नवरा आणि सासू फरार आहेत आणि या प्रकरणी पोलिसांनी कुठलीही अटक किंवा कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केलाय। तर आरोपी पती आणि सासू जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये दाद मागत असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर आली आहे। आमच्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलंय आणि ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप करत आम्हाला न्याय द्या अशी मागणी सोनमच्या कुटुंबियांनी केली आहे। माझी बहीण सोनम अभिषेक केणी हिची 24 एप्रिल रोजीची एक्सपायर झाली। त्या माझी बहिणीचं म्हणजे फक्त मुलगी नको मुलगा पाहिजे ह्या गोष्टीने जीवहानी झालेली आहे। कारण अक्षरशः तिच्या सेकंड बेबीज आहे, त्या टायमिंगला त्याची चान्स घेतली, त्यावेळेला 1-1.5 वर्ष तिच्या मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट चालू होती की मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट, आणि त्यांना कन्सिव्ह व्हायसाठी 1.5 वर्ष लागलं। हां, तिच्या काय झालं होतं, जेव्हा ती ट्रीटमेंट चालू होती तेव्हा सकाळी 10-10:30 वाजता ते खिचडी भात किंवा काय फ्रूट ते पपयाज फक्त खायचं होतं ते खायची, आणि 10-10:30 वाजता ते डॉक्टर बोलवायचे आणि तिच्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे आणि दुपारी परत घरी पाठवायचे। परत जेवण वगैरे झालं की 4-4:30 वाजता जायचं, नंतर डबल दुसऱ्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे। अशा पण मला खूप त्रास होतोय, ठीक आहे राहू दे, जर एकदा कन्सिव्ह झाला मुलगा तर सुटून जाईल मी, अशा पद्धतीने। हां, ते भगत आणि ब्राह्मणांचं तर त्यांना खूप जास्त वेळ होतं, खूप अंधश्रद्धा। कारण तिची बहीण सांगायची की मुरबाड साईडला कुठे वणी, नाशिक अशा बऱ्याच ठिकाणी तिला फिरवलं आणि ती घाबरायची, सांगायची आल्यावर खूप जंगलात आहे, खूप आतमध्ये जंगलात नेतात, मला भीती वाटते जायला। तर आम्ही म्हटलं की तुला नाही सहन होत तर तू बोल ना की नकोय ट्रीटमेंट, मला नाही सहन होते, मला आवडत नाही अंधश्रद्धा, ब्राह्मण भगत वगैरे। तर म्हणतात की नाही, कुठे तुला रेग्युलर करायचंय, एकदा मुलगा झाला की कुठे आपल्याला नेहमी जायचंय, मुलगा झाला की नंतर बंद करूया आपण ही ट्रीटमेंट आणि अंधश्रद्धा ब्राह्मण वगैरे। मग तिचं सासू आणि नवऱ्याच्या पुढे काही चालतच नव्हतं की ठीक आहे ना, नेतायत तर आपण जावं पाठीपाठी। पण ती खूप कंटाळली होती या ब्राह्मण भगत आणि डॉक्टर ट्रीटमेंट ह्यासाठी, मुलासाठी खूप म्हणजे तिला त्रास दिला की मुलगा व्हायलाच पाहिजे। तिच्या सासूचं नेहमी की माझ्या मुली 4 आणि माझा भाऊ एकटाच आहे, मग त्याला मुलगा व्हायलाच पाहिजे ना, त्याचा वंश वाढायलाच पाहिजे ना, त्याच्यासाठी फक्त मुलगा हवाय हीच असायची तिची। आणि हे म्हणजे आत्महत्या मला तर नाहीच वाटत आहे, ऍक्च्युली हे सर्व त्यांनी बनावट करून तिची हत्याच घडवून आणली, कारण त्यांना मुली नको होत्या। पहिली पण मुलगी झाली, ती 4-4.5 वर्षाची होती, देवांश्री केणी, आणि आता दुसरी 2-2.5 महिन्याची मुलगी सुद्धा अचानकशी दूध प्यायली आणि पाळण्यात सासूनी, त्यावेळेला पण सासूनीच पाहिली का तिची डेट झाली म्हणून, सासूच तिला सांगत आली की बाळ डेट झालंय, त्यावेळेला पण तिने नव्हती पाहिली, सासूच बघत आली। आणि मला हे तिथे पण संशय वाटतोय का मुलगी दूध प्यायली, खेळली आणि अचानक पाळण्यात कशी जाऊ शकते, आतापर्यंत अशी केसेस मी नाही पाहिलेले आहेत। तो पण संशय आहे का त्यांनी माझ्या बहिणीची आणि त्या मुलींचं दोघींचं माझ्या बहिणीचं अस्तित्वच संपवलंय। म्हणजे आता कसं झालं, त्यांच्या स्टेटमेंट एकदम चुकीच्या यावं लागल्या। एकदा तिची सासू सांगते की मी आजूबाजूवाल्यांना बोलवली आणि मग तिला उतरवली, दुसऱ्या दिवशी नवरा सांगतोय का मी साईटवरून आलोय आणि मग उतरवली तिला। म्हणजे स्टेटमेंट एकाची पण खरी नाहीये, सगळे चुकीचे सांगतायत। आणि 4-4:30 वाजता आजूबाजूचे लोक सांगतात की 4-4:30 वाजता हे सर्व प्रकार घडले आणि माझ्या पप्पांना आम्हाला 6-6:15 या दरम्यान फोन यायला लागले। मग 1.5 तास त्यांनी का लेट सांगितला, त्या लोकांनी दाखवलंय की आत्महत्या म्हणजे गळफास घेतलाय। आणि ऍक्च्युली जर ती भिंतीवर असं म्हणजे ती सांगतात की एकदा सांगतायत तिचा नवरा की औषध खाल्लंय आणि दिसतोय गळफास घेतलाय, मग ऍक्च्युली हा संशयच आहे ना। तुम्ही सांगताय की औषध खाल्लंय आणि पोस्टमॉर्टम मध्ये औषध कुठेच नाही आणि गळफास आहे, मग तो प्रकार, आणि ते समोर आम्हाला माहितीच नाही का त्या दिवशी नेमकं घडलंय काय। ऍक्च्युली ते समोर आलेच नाही, 4-5 दिवसानंतर ते फरार झालेत आणि अजूनपर्यंत पोलिसांनी त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेतलं सुद्धा नाही। पोलिसांना एवढा वेळ का लागतोय, वैष्णवी ताईचे जर आरोपी 2 दिवसात सापडतायत तर हिच्या आरोपींना 1 महिना का लागलाय पकडायला, कुठेतरी कमी पडतायत ते। पोलिसांना राजकीय दबाव असेल, कोणत्याही प्रकारचा दबाव असेल असं मला वाटतंय की 1 महिना होतोय की ते सापडत नाही अजून आरोपी। हा, सोनमने मला जेव्हा मुलगी झाली ना 1 महिन्यानंतर मला मी फोन केला चौकशी करण्यासाठी, जायचे मी तिला 8 दिवसांनी 15 दिवसांनी भेटायला पण जायचे, पण ती सांगायची नाही, पण तिथलं वातावरण बघून सतत नर्वस असायची ती। तिने फोन केला मला की विचारलं की नानी कुठे ट्रीटमेंट करता येईल का मुलासाठी, म्हटलं असं का विचारते तू, तर काही नाही बोलली, शी बोलता असं कसं झालं, असं तिने शब्द
उच्चारला माझ्यासमोर. मी पण थोडीशी विचार पडली की ही मुलगी आताशी याच्या सेकंड नाही झालं तर का अशी नर्वस पडली. संशय वाटतो संशय वाटते मला. मी पोलिसांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आमची स्टेटमेंट घेतली ना, तर माझी छोटी जाऊची मी समोरच होती. म्हटलं तिच्या स्टेटमेंट तुम्ही का लिहिलं आत्महत्येचं? तर बोलतो तिने तसं प्रूफच आपल्याकडे तसे. म्हटलं प्रूफ कुठे? आपण अजून डिक्लेअर कुठे झाले की मर्डर केले की आत्महत्या केली? डिक्लेअर आहे ना, तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट असं का टाकता ते? असं पोलिसांनी मला मागणी काय आता आमचं म्हणणं आहे त्यांना तुम्ही शिक्षा झालीच पाहिजे त्यांना. आता पोलिसांना मी पोलीस मला विचारतात की तुम्ही काय वकील होऊन आलेत का माझ्याकडे? म्हटलं सर तसं नाही, आम्हाला समोरून प्रश्न विचारते लोक, म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन केले. म्हटलं मग तुमची अपेक्षा काय मी उत्तर द्यावं? तर ते स्टेटमेंटमध्ये बरंच टाकलं. म्हणजे जे नाही ते स्टेटमेंट टाकू नका, हे की नाही? तिची हत्या झाली आहे की आत्महत्या केली हे आपल्याला माहित नाहीये, हे की नाही? मग सर मी म्हणजे माझ्या मुलीला 2020ला पहिली मुलगी झाली. पहिली मुलगी झाल्यानंतर तर ते थोडं बहुत सासरची मंडळी नाराज होती का मुलगी झाली. 2023 पासून त्यांची स्टेटमेंट चालू झाली. कुठं तांत्रिक मांत्रिक इकडे तिकडे भक्तांकडे डॉक्टरांकडे, आणि मला सांगायचे की इकडे जायला लागतं तिकडे जायला लागतं. जाते नेतात जा मी बोलत डॉक्टरांकडे भक्तांकडे. तर ते मला हे केल्यानंतर कालांतर 2024ला तिला दुसरी मुलगी झाली. दुसरी मुलगी झाल्यानंतर तिला जास्तच त्यांचं सासू तिची नंदन मिस्टर हे जास्त तिला त्रास द्यायला लागले. त्रास द्यायल्यानंतर ती घरी येऊन सांगायची का मला त्रास देतात हे देतात. त्यांच्या पोरीला जास्त टॉर्चर करायला लागले का तुझ्या घरून का आणलाय? माझ्या मुलींना मी 5-5 एकर जमीन दिली चौघींना, तुझ्या बापाकडनं पण घेऊन ये काहीतरी 20-25 लाख रुपये घेऊन जा, आपला घर बांधकाम बाकी आहे. तर तिने माझ्या मोठ्या 2 नंबर मुलीला येऊन सांगलं का असे बोलतो पप्पांकडनं आपण मागायचं बरोबर नाही, एवढा मोठा कुटुंब चालवतात पप्पा. माझ्या कानावर त्याची लेट घातला, पण मी त्याच्यावर लक्ष न दिलं. ह्या 20-25 लाखामुळेच माझ्या मुलीचा जीव गेलाय हे मी आवर्जून सांगतोय. आतापर्यंत मी एक मेला मला वाटतं तक्रार केली पोलिसांना सर. आता 1 मे पासून ते आले पोलीस, मी गेल्यानंतर सांगतात आमचा तपास चालू आहे, 2 टीम आम्ही लावल्यात. आणि त्याच्यानंतर त्याही मला वाटतं 15 का 14 एप्रिलला त्यांना 4 बहिणींना त्यांच्या जामीन पण झालं पनवेल कोर्टात. आणि आता 26 तारीख होती, हायकोर्टात ते गेले होते. 26 तारखेला पण त्यांचा जामीन फेटाळलाय. 26 तारखेला त्या मुलाचा आणि त्याच्या आईचा. आता ती 5 तारीख दिलेली आहे. पोलिसांचा तर म्हणजे पोलीस सांगतात का आम्ही तपास आमचा चालू आहे हे. मी 24 एप्रिलला तिचा वाढदिवस होता, त्याच दिवशी मला फोन आला संध्याकाळी 6:15 दरम्यान का त्यांच्या म्हणजे चुलत भावाने फोन केला का सोनमनी गळफास घेतलाय. गळफास घेऊन सोनमला आम्ही खाली घेऊन हॉस्पिटलला चालू आहे. आता 10-15 मिनिटांनंतर दुसरा फोन आला का नाही त्या लहान मुलीला पण तिने मारले, असं मला फोन आला त्यांच्याकडनं. पण हे मला संशय वाटतंय. संशय म्हणजे त्यांनी हत्याच केली असं मला वाटतं, कारण त्यांनी आम्हाला 4:30ला त्यांच्या घरात गोंगाट झालेला होता. त्यांनी मला 6:15ला कळवलं आणि पोलिसांना सुद्धा त्याही 6:15ला कळवला. म्हणजे या 2-2.5 तासांनी त्याही जे पुरावे जे होते ते सर्व नष्ट करून आम्हाला फोन केला. ही त्याही स्वतःहीच म्हणजे दोन्ही मुलीची आणि नातीची स्वतःहीच हत्या केलेली आहे.